नमस्कार. आज आपण जरा UPSC परीक्षेच्या तयारीबद्दल बोलूया. नमस्कार. हो, नक्कीच. म्हणजे बघा ना, आजकाल किती माहिती उपलब्ध आहे, अनुभवी लोकांचे सल्ले देणारे व्हिडिओ आहेत, कोणते पुस्तक सर्वोत्तम यावर लेख आहेत, हं, अभ्यासक्रमाचं विश्लेषण आहे, अगदी यशस्वी उमेदवारांचे वेळापत्रक सुद्धा मिळतं. बरोबर. माहितीचा पूर आलाय असं वाटतं कधी-कधी. अगदी. तर आपलं आजचं काम काय आहे, तर या सगळ्या माहितीच्या गर्दीतून नेमकं काय महत्वाचं आहे हे बाजूला काढणं. हो, कोणते सल्ले, कोणती पद्धत आपल्याला UPSCच्या या मोठ्या प्रवासात खरंच दिशा देऊ शकेल हे शोधायचंय. बरोबर. कारण ही तयारी फक्त खूप तास अभ्यास करण्याची नाहीये. नाही. त्यात योग्य रणनीती लागते, योग्य मानसिकता लागते आणि सातत्य तर हवंच. आज आपण आपल्या सोर्सेसच्या आधारावर हा जो माहितीचा मोठा पसारा आहे ना, तो कसा आवरायचा आणि खरंच काय महत्वाचं आहे यावर बोलू. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया परीक्षेच्या स्वरूपापासून. ठीक आहे. अनेकांना म्हणजे जे नवीन तयारी सुरू करतात त्यांना वाटतं की प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यासक्रम अगदी वेगळा आहे. हो, हा एक कॉमन गैरसमज आहे. पण तसं नाहीये नाही का? आपल्या माहितीनुसार त्यात एक वेगळी गोष्ट आहे. हो, आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे तयारीसाठी. एका सोर्समध्ये स्पष्ट म्हटलंय बघा की मेन्सचा जो डिटेल्ड अभ्यासक्रम आहे ना, तोच खरं तर प्रिलिम्सच्या तयारीचा बेस आहे. म्हणजे प्रिलिम्सच्या अभ्यासक्रमात फक्त विषयांची नावं दिली आहेत, बरोबर? हो. पण त्या विषयांमध्ये किती खोल जायचं, काय काय वाचायचं हे मेन्सच्या अभ्यासक्रमामुळे कळतं. त्यामुळे सुरुवातीपासून मेन्सचा सिलेबस समोर हवाच. अच्छा. म्हणजे दिशा तिथून मिळते. अगदी आणि फक्त अभ्यासक्रम नाही, परीक्षेची डिमांड काय आहे हे पण समजून घ्यायला हवं. बरोबर. जसं की मेन्सचं उत्तरलेखन. एका सोर्समध्ये आकडा दिलाय की 3 तासात जवळपास 4000 शब्द. अरे बापरे. म्हणजे प्रति मिनिट 22-23 शब्द लिहिण्याचा वेग पाहिजे. हो ना, म्हणजे फक्त ज्ञान असून चालणार मग होणार. ते वेळेत मांडता पण आलं पाहिजे. स्पीड आणि वेळेचं व्यवस्थापन ही पण एक परीक्षाच आहे. आणि दुसरी गोष्ट स्पर्धेचं वास्तव. ते तर आहेच. म्हणजे आकडेवारी बघितली तर साधारण 10 लाख अर्ज येतात म्हणे. बापरे. परीक्षा देतात 5 लाख. पण त्यातले खरंच सिरियसली तयारी करणारे किती? तर साधारण 50,000. अच्छा, म्हणजे खरी स्पर्धा त्या 50,000मध्ये आहे. हो. पहिली पायरी तर त्या 50,000मध्ये येण्याची आहे. हे वास्तव डोक्यात ठेवून तयारी करणं गरजेचं आहे. नाहीतर अपेक्षाभंग होऊ शकतो. अगदी बरोबर. अपेक्षा वास्तववादी हव्यात. आता जरा तयारीच्या साधनांबद्दल बोलू. म्हणजे पुस्तकं, इतर रिसोर्सेस. एक मोठी चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे काय वाचायचं हेच ठरवत नाहीत. हो, हे मी पाहिलंय. बाजारात नवीन पुस्तक आलं की मित्राने काहीतरी सांगितलं की लगेच ते घ्यायचं. मग पुस्तकांचा ढीक साचतो. आणि वाचून काहीच होत नाही, गोंधळ फक्त वाढतो. बरोबर. यावर काय उपाय? उपाय सोपा आहे आणि आपल्या सोर्सेसमध्ये पण तोच सांगितलाय. सुरुवातीलाच तुमची पुस्तक सूची म्हणजे बुक लिस्ट पक्की करा. NCERTची पुस्तकं 6वी ते 12वीची हा तुमचा पाया आहे, तो भक्कम हवा. ठीक आहे. आणि मग काही निवडक स्टँडर्ड रेफरन्स बुक्स, जसं पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत किंवा आधुनिक भारतासाठी स्पेक्ट्रम. बस. म्हणजे जास्त पुस्तकांच्या मागे लागायचं नाही. अजिबात नाही. इथे लेस इज मोर हा मंत्र आहे. कमी पुस्तकं घ्या, पण तीच परत परत वाचा, त्यांची उजळणी करा, त्यावर पकड मिळवा. हे महत्वाचं आहे. अनेक पुस्तकं अर्धवट वाचण्यापेक्षा एकच पुस्तक नीट वाचलेलं कधीही चांगलं. आणि आजकाल फक्त पुस्तकच नाहीत, YouTube चॅनल्स पण खूप आहेत. हो, खरंय. त्यांची पण मदत होते. आपल्या सोर्सेसमध्ये पण उल्लेख आहे. संसद TV आहे जे पार्लमेंटरी कामकाज दाखवतं. GS पेपर 2 साठी महत्वाचं. PW ओनली IS सारखे चॅनल्स आहेत जे विषयानुसार लेक्चर्स, वृत्तपत्र विश्लेषण देतात. हो, असे अनेक चांगले चॅनल्स आहेत. पण इथे एक धोका आहे. कोणता? माहितीच्या अतिरेकाचा. एका सोर्समध्ये गमतीने म्हटलंय की उमेदवार ज्ञानाच्या समुद्रात होडी चालवण्याऐवजी माहितीच्या त्सुनामीत गटांगळ्या खातोय. बरोबर आहे. त्यामुळे चॅनल निवडताना पण काळजी घ्या. 2-3 बघा, तुम्हाला कोणतं समजतंय, कोणतं तुमच्या स्टाईलला सूट होतंय ते ठरवा आणि मग त्याला चिकटून राहा. रोज चॅनल बदलण्यात वेळ घालवू नका. ठीक आहे. म्हणजे इथे पण निवडक राहायचं. अगदी. चालू घडामोडींचं काय? त्यासाठी तर रोज कितीतरी मटेरियल येतं. हो, करंट अफेअर्ससाठी पण तोच नियम. द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारखी वर्तमानपत्र वाचा. योजना, कुरुक्षेत्र सारखी मासिकं महत्वाची आहेत. हो. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जसं स्लीपी क्लासेस, बायजूस एक्झाम प्रेप, जे रोज विश्लेषण देतात. म्हणजे इथे पण 2-3 चांगले सोर्स पकडून ठेवायचे. तर पुढचा मुद्दा, फक्त वाचून तर होणार नाही. नाही, अजिबात नाही. खरी कसोटी आहे ती ज्ञानाचा वापर करण्याची. म्हणजे प्रश्न सोडवणं आणि उत्तरं लिहिणं. आणि इथे दुसरी मोठी चूक होते.
लोक सराव करत नाहीत. अगदी ही खूप मोठी चूक आहे. अभ्यास करत राहतात पण प्रश्न सोडवायला उत्तरे लिहायला घाबरतात. का असं होतं? कदाचित परफेक्ट उत्तर लिहिता येत नाही सुरुवातीला, म्हणून आत्मविश्वास कमी होतो. पण हे समजून घ्यायला हवं की परीक्षेला तुम्ही किती वाचलंय हे नाही विचारणार. बरोबर. प्रिलिम्समध्ये OMR शीटवर किती बरोबर मार्क केलंय आणि मेन्समध्ये उत्तरपत्रिकेत काय लिहिलंय तेच महत्वाचं आहे. मग काय करायला हवा? सोडवायचे आणि आठवड्यातून किमान काही उत्तरं मेन्सच्या पॅटर्ननुसार लिहायची. सुरुवातीला वाईट येतील उत्तरं, येऊ द्या, पण लिहित राहा. सवय लागणं महत्वाचं आहे. आणि सरावासाठी एक महत्वाचं टूल ज्याला एका सोर्समध्ये ब्रह्मास्त्र म्हणलंय. हां, PYQs, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. हो, पण लोक ते अगदी शेवटी बघतात, रिव्हिजन करताना. ही तर सगळ्यात मोठी चूक आहे. PYQs फक्त प्रश्न नाहीत, ते परीक्षेचा आरसा आहेत. आरसा? कसा? एका सोर्समध्ये याचं खूप छान विश्लेषण आहे. PYQs मधून तुम्हाला कळतं की आयोग कोणत्या विषयांवर भर देतोय, प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे, प्रश्नांची भाषा कशी आहे. आणि गंमत म्हणजे अनेकदा प्रश्न रिपीट होतात, थोडे बदलून किंवा अगदी थेट. 2019 आणि 2025च्या पेट्रोलियम बोर्डाच्या प्रश्नाचं उदाहरण दिले बघा एका सोर्समध्ये. अच्छा. एवढंच नाही, मागच्या वर्षीच्या प्रश्नांमधले जे चुकीचे पर्याय होते त्या पर्यायांवर आधारित पुढच्या वर्षी प्रश्न तयार होतात. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. म्हणून PYQचं विश्लेषण म्हणजे फक्त उत्तरं तपासणं नाही, तर प्रत्येक पर्याय का बरोबर का चूक हे बघणं, प्रश्नात काही पॅटर्न आहे का, जसं एलिमिनेशन टेक्निक वापरता येते का, आणि प्रश्न कुठून विचारलाय, NCERT मधून आहे की कुठल्या रेफरन्स बुकमधनं, हे शोधणं. म्हणजे खूप खोलवर जाऊन विश्लेषण करायला हवं. अगदी. किमान 10-15 वर्षांचे PYQs असं डिटेल्डमध्ये सोडवणं आणि विश्लेषण करणं मस्ट आहे. ठीक आहे, आता नोट्सबद्दल बोलूया. इथे पण गोंधळ असतो. हो. काय होतं, काही जण पहिलं रीडिंग करतानाच नोट्स काढायला लागतात. आणि काही जण तर पूर्ण पुस्तकच उतरवून काढतात. हो, ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. नोट्स कशासाठी काढायच्या? रिव्हिजनसाठी. बरोबर. उजळणी सोपी आणि फास्ट व्हावी हा एकमेव उद्देश आहे. ज्या नोट्स तुम्ही परत वाचणारच नाही त्या काढून काय उपयोग? म्हणजे कशा नोट्स काढायच्या? उदाहरणार्थ लक्ष्मीकांत घ्या. ते पुस्तकच मुळात नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे. त्याच्या परत नोट्स काढू नका. ठीक आहे. पण समजा तुम्ही वेगवेगळ्या घटनात्मक संस्था वाचल्या, त्यांची कार्ये, अधिकार, नेमणूक पद्धत याची तुलना करणारा एक टेबल किंवा चार्ट बनवला तर ती चांगली नोट झाली, कारण ती माहिती तशी एकत्र पुस्तकात नाहीये. अच्छा, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन हवं. अगदी. नोट्स संक्षिप्त असाव्यात, तुमच्या स्वतःच्या भाषेत असाव्यात आणि रिव्हिजनला मदत करणाऱ्या असाव्यात. आणि उत्तरलेखन कधी सुरू करायचं? बरेच जण म्हणतात सगळा अभ्यास झाल्यावर करू. नाही, अजिबात नाही. वाट बघू नका. एका सोर्सनुसार कोणताही विषय एकदा वाचून झाला की उत्तर लिहायला सुरुवात करा. अगदी NCERT वाचल्यावर सुद्धा. NCERT वाचल्यावर? हो. NCERTच्या शेवटी जे प्रश्न दिलेले असतात ना, ते खूप चांगले आहेत सरावासाठी. तिथून सुरुवात करा. पण उत्तरं चांगली नाही आली तर? नाही येणार सुरुवातीला. पहिले 50-100 उत्तरं कदाचित खूप बेसिक असतील, पण ती लिहिणं महत्वाचं आहे. त्यातूनच हळूहळू सुधारणा होते. विचार करायची आणि मांडायची सवय लागते. आणि GS पेपर्समध्ये सुरुवातीला डेप्थपेक्षा ब्रेथ महत्वाची आहे. म्हणजे विषयाचे वेगवेगळे पैलू कव्हर करा. खूप खोलात नंतर जाता येतं. बरोबर. आता जरा मानसिक तयारीकडे वळूया, कारण ही परीक्षा म्हणजे मॅरेथॉन आहे. अगदी. स्प्रिंट नाहीये ही. इथे पण काही कॉमन चुका होतात. पहिली म्हणजे प्रक्रियेवर विश्वास नसणं. हो, लोकांना लगेच रिझल्ट हवा असतो. पहिले काही महिने काहीच कळत नाहीये असं वाटतं. संकल्पना हळूहळू स्पष्ट होतात. मग उमेदवार अधीर होतात, मार्ग बदलतात. हे टाळायला हवं. धीर धरायला हवा, विश्वास ठेवायला हवा की हळूहळू गोष्टी जुळून येतील. दुसरी महत्वाची गोष्ट आरोग्य. हो, आणि याकडे खूप दुर्लक्ष होतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्य. बरोबर. अभ्यासाच्या नादात व्यायाम नाही, झोप नाही. आणि मग त्याचा परिणाम अभ्यासावरच होतो. थकलेलं शरीर आणि मन कसं काम करणार? अगदी. म्हणून रोज थोडा वेळ तरी व्यायामाला द्यायला हवा. चालणं, धावणं, योग, काहीही. आणि मानसिक शांततेसाठी पण ध्यान, संगीत ऐकणं किंवा फक्त शांत बसणं हे पण गरजेचं आहे. तिसरी गोष्ट सातत्य, कन्सिस्टन्सी. याशिवाय तर शक्यच नाही. मूड आला की अभ्यास केला, नाही आला की नाही केला, हे नाही चालत इथे. नाही. एका सोर्समध्ये म्हटले, भावनांवर नाही, शिस्तीवर चालते ही तयारी. बरोबर. रोज 8-9 तास बसायचं ठरवलंय तर बसायचंच, मग मूड असो व नसो. कंटाळवाणी वाटणारी उजळणी रोज करावीच लागते.
त्यासाठी शिस्त लागते. आणखी एक चूक, तुलना करणं. हो, हा मोठा ट्रॅप आहे. माझा मित्र किती तास अभ्यास करतो, त्याला मॉक टेस्टमध्ये किती मार्क मिळाले. आणि मग स्वतःला कमी लेखायला सुरुवात होते. बरोबर, हे टाळायला हवं. प्रत्येकाचा वेग वेगळा असतो, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. कालपेक्षा आज मी काय चांगलं केलं एवढंच बघा. आणि एक गमतीशीर चूक सांगितली आहे सोर्समध्ये, उत्पादकतेच्या नावाखाली चालढकल. प्रोक्रॅस्टिनेशन डिस्गाइज्ड ॲज प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे काय तर प्रत्यक्ष अभ्यास करायचा नाही, पण अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायचं, टॉपर्स काय म्हणतात, नवीन स्ट्रॅटेजी व्हिडिओज कोणते आलेत हेच बघत बसायचं. हो, प्लॅनिंग गरजेचं आहे, पण एका मर्यादेपर्यंतच. एकदा प्लॅन ठरला की कामाला लागा. एक्झिक्युशन इज की. बरोबर. आणि या सगळ्यासोबत UPSCचं वास्तव स्वीकारणं पण महत्वाचं आहे. म्हणजे यशाचा दर खूप कमी आहे हे माहिती आपल्याला. हो. त्यामुळे 2 वर्ष प्रामाणिक प्रयत्न करून बघितले आणि तरीही यश मिळत नसेल तर प्लॅन बीचा विचार करणं चुकीचं नाही. तयारी करताना निराशा येते, मॉक टेस्टमध्ये कमी मार्क मिळतात, वेळेचं नियोजन कोलमडतं. हे सगळं नॉर्मल आहे. अच्छा. याला घाबरून जाऊ नका. हे सगळ्यांसोबत होतं, पण त्यातून बाहेर पडायला शिका. मित्र, कुटुंबीय, मार्गदर्शक यांची मदत घ्या. आणि या सगळ्याचा पाया काय आहे तर तुमचं का. अगदी द वाय. तुम्हाला ही तयारी का करायची आहे याचं उत्तर जितकं पक्कं असेल तितकी तुम्हाला मोटिवेशन मिळेल. कठीण काळात, कंटाळा आल्यावर, अपयश आल्यावर हेच का तुम्हाला पुन्हा उभं करेल. बरोबर. तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो. हो. परीक्षेचं स्वरूप, वास्तव, रिसोर्सेस कसे निवडायचे, PYQचं महत्त्व, नोट्स, उत्तरलेखन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिकता, शिस्त, सातत्य आणि आरोग्य. अगदी. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही फक्त माहिती मिळवण्याची प्रक्रिया नाहीये. हा स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे. शिस्त लावण्याचा, मर्यादा ओळखण्याचा, त्यावर मात करण्याचा. बरोबर. चुका होणारच, पण त्यातून शिकून पुढे जायचं आहे. स्वतःवर आणि आपल्या मार्गावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. नक्कीच. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातोय. आपण रणनीती, पुस्तकं, वेळापत्रक, सराव, मानसिकता या सगळ्याबद्दल बोललो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या लांब आणि आव्हानात्मक प्रवासात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी अशी कोणती एक वैयक्तिक क्वालिटी किंवा क्षमता आहे जी सर्वात महत्त्वाची ठरते असं तुम्हाला वाटतं? चांगला प्रश्न आहे. विचार करण्यासारखा.